पान क्रमांक 765 आपल्यासाठी रिंकू वाचेल. स्तोत्रसंहिता 146 आपण आळीपाळीने वाचूया. परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवा जीव आहे तोवर मी परमेश्वराचा स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र करीन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश व पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. परमेश्वर करो वाचलेली वचनं आशीर्वादित करो. आमेन. आमेन. जुन्या करारातून यहेजकेल या पुस्तकातून 28वा अध्याय 11 ते 19 हे वचन आपण वाचूया आणि आपल्यासाठी राज ब्रदर वाचतील. यहेजकेल याचा 28वा अध्याय 11 ते 19 ही वचने. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्र समोरच्या राजाविषयी विपुल करून त्याला सांगा. प्रभू परमेश्वर ईश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्रताच आहेस. तू ज्ञानपूर्ण व स्वर्ग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू आहेस. अकल, पुष्पराज, हिरा, लसना, गोमेद, यास्तेफ, नीलमिनी, पाच माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवारी तुझ्या अंगावर होते. खजिनाऱ्या व वसणाऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तू निर्मालेल्या त्या दिवसाची त्याची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाचा पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणतून हिडतीच असत. तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालणूक अयथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकाराविरुद्ध शिरून तू पातक केले. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाशांमधून काढून मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उत्पन्न झाले. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला पृथ्वीवर आदळिले. राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे तुला टाकिले. खोटे व्यापार चालून तू बहुत पातके केली. त्यांनी तू आपले पवित्र स्थाने विटाळली म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकतील असे मी केले. आणि तुला पाहणाऱ्या डोळ्या देखत मी पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे. राष्ट्रांमध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मरणीय पावले आहेत. तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे. तू कायमचा नष्ट झाला आहेस. आमेन. वाचलेली वचनं परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस पत्राचे वाचन होणार आहे आणि आजचे जे पत्राचं वचन आहे ते पौलाने लिहिलेले फिलिपिकरास पत्र 2रा अध्याय 5 ते 11 आपल्यासाठी ब्रदर वाचतील. आपण फिलिपिकरास पत्र
याचा दुसरा अध्याय 5 ते 11 वचन वाचूया आपण. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्यांनी मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्यांनी मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्यांनी स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपितेच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. यावेळेस मंडळींनी उठून उभा राहावे. यावेळेस शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 27व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेही, ती सदा पाळाया. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नामाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आम्हाला सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून ते प्रगटीकरण ह्या 66 पुस्तकांमध्ये एकूण 31,102 वचनं आहेत. 31,102 वचनं हे आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. कधी कधी प्रश्न पडतो की ह्या 31,000हून अधिक वचनांपैकी असं एक वचन कोणचं असेल की त्या वचनानुसार आम्ही आज्ञापालन केलं, ते वचन जर आम्ही पाळलं तर देवाला संतुष्ट करणारं, देवाला आवडणारं आणि देवाच्या दृष्टीने योग्य असं जीवन ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आपण जगू शकू असं एखादं वचन कोणचं असेल. हा सारासार विचार करत असताना एक वचन जे माझ्या पुढं आलं ते म्हणजे पौलाने फिलिप्पीकरास लिहिलेलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. त्यामध्ये पौल म्हणतो,
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. हे एक वचन जर तुम्ही प्रामाणिकपणे विश्वासपणे पाळलं तर देवाला संतुष्ट करणारं जीवन तुम्ही जगू शकता. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. येशूची चित्तवृत्ती आम्ही धारण केली पाहिजे तर आम्ही देवाला संतुष्ट करणारं जीवन जगू. चित्तवृत्ती याचा अर्थ येशूचे स्वभाव धर्म, येशूचे गुणधर्म, त्याची जी प्रकारची वागणूक होती, येशूची जी जीवनशैली होती ती जर आम्ही धारण केली, परिधान केली, येशूला अंगीकारलं तर देवाला प्रिय असं जीवन आम्ही जगू शकणार आहोत. येशूची चित्तवृत्ती आम्ही धारण केली पाहिजे. ह्या जगामध्ये जीवन जगत असताना कदाचित लोक तुमची निंदा करतील, तुमचा अपमान करतील, तुम्हाला तुच्छ लेखतील, तुमची अवहेलना करतील. त्यावेळेस येशूची चित्तवृत्ती धारण करा. हे येशूला होत असताना येशूने कशा प्रकारची वागणूक त्याची होती, त्यांनी त्या लोकांना कशा प्रकारचं वर्तन त्याच्याशी केलं, हे तुम्ही धारण करा. तुम्ही देवाला संतुष्ट करणारं जीवन जगा. तुमच्या जीवनात कौटुंबिक किंवा वैयक्तिक जीवनात तुम्ही अडचणीत आहात, संकटात आहात, प्रतिकूल परिस्थिती आहे, आर्थिक ओढाताण आहे, येशूची चित्तवृत्ती धारण करा. प्रभू येशू ख्रिस्त संकटात सापडलेला असताना, शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील ह्याचा ते अपमान करत असताना, त्याला शब्दात पकडत असताना येशूने कशा प्रकारची चित्तवृत्ती ठेवली, तो त्यांच्याशी कशा प्रकारे वागला, ती तुम्ही धारण करा. तुम्ही देवाला संतुष्ट करणारं जीवन जगा. तुमचे प्रियजन जर तुमचा धिक्कार करत आहेत का, तुमच्या स्वकीयांनी तुमची फसवणूक केली आहे, विश्वासघात केला आहे का, येशूची चित्तवृत्ती धारण करा. येशू आपल्या स्वकीयांनी त्याचा धिक्कार केलेला असताना, विश्वासघात केलेला असताना तो त्यांच्याशी कसा वागला, त्याची चित्तवृत्ती तुम्ही धारण करा. सैतान तुम्हाला परीक्षेत पाडत आहेत, तुम्ही मोहपाशात अडकलेले आहात, पापाकडे जाण्याची तुमची प्रवृत्ती असेल, येशूची चित्तवृत्ती धारण करा. सैतान त्याची परीक्षा पाहत असताना येशूने त्याला कसं प्रत्युत्तर दिला, तो त्याच्याशी कसा वागला, त्याची वर्तणूक कशी होती. प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनात जर तुम्ही येशूची चित्तवृत्ती, येशूचं जीवनशैली, येशूचं मूल्य हे जर तुम्ही अंगीकारलं तर तुम्ही एक विजयशाली यशस्वी ख्रिस्ती जीवन जगू शकता. ही आजची एक मोठी स्वार्थ आहे. ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करा. 2000 वर्षापूर्वी एक मनुष्य म्हणून या जगात जीवन जगत असताना येशूने ज्या ज्या गोष्टींना प्राधान्य दिलं, ज्याला महत्त्व दिलं, त्या गोष्टीला तुम्ही देखील महत्त्व द्या. येशूचं जीवनचरित्र वाचा आणि ज्या गोष्टी त्यांनी कमी लेखल्या, ज्याच्याकडं दुर्लक्ष केलं, ज्याच्याकडं कानाडोळा केला, तुम्ही त्या गोष्टींकडं कानाडोळा करा. येशूची चित्तवृत्ती धारण करा. अनेक वेळा आम्ही आमचं जीवन जगतो, परंतु आमचे विचार, आमची कल्पना आणि आमचे मार्ग देवापेक्षा अतिशय भिन्न असतात आणि म्हणून आम्ही मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. देवाच्या कल्पना आणि आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. हेच पाहून येशू ख्रिस्त हे जे शास्त्री परुषी आहेत, जे धर्मपंडित होते, नियमशास्त्र कोळून प्यालेले होते, त्यांच्याकडे पाहून येशू ख्रिस्त लुकरुच्छ वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15व्या वचनात तो त्यांना म्हणतो, तुम्ही लोकांपुढे खूप नीतिमान आहोत असं स्वतःला म्हणून घेता, परंतु देव तुमची अंतःकरणे पाहतो. कारण जे माणसांना उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंघळ आहे. जे जे तुम्हाला मला उच्च वाटते देवाच्या दृष्टीने ते ओंगळ, नीच, तुच्छ असं आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जे आम्हाला उच्च वाटते ते देव ओंगळ समजतो आणि जे आम्हाला ओंगळ वाटते ते देवाच्या दृष्टीने उचित आहे. आणि म्हणून येशूची चित्तवृत्ती धारण केला. येशूकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याचं जीवन तुम्ही न्याहाळा, ते निरखून पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ येशू ख्रिस्त मत्तकृच्छ वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वे वचन तो म्हणतो, अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या माझे जू तुम्ही आपणावर घ्या आणि मजपासून शिका, कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. चारही शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने एकच गोष्ट मजपासून शिका असं म्हटलेलं आहे, आणि ती म्हणजे मी जो मनाचा सौम्य व लीन. या दोन गोष्टी तुम्ही मजपासून शिकल्या पाहिजेत. खरं तर प्रभू येशू ख्रिस्त अनेक गोष्टी सांगू शकला असता की ज्या मजपासून शिका. तो असं म्हणू शकला असता की उत्तम संदेश कसा द्यायचा, दाखले देऊन लोकांना सुवार्ता कशी सांगायची, स्वर्गाच्या राज्य कसं गाजवायचं, त्याची घोषणा कशी करायची, ही माझ्यापासून शिका असं येशू म्हणू शकला असता. मोठमोठे चमत्कार आणि महत्कृत्य कसे करायचे, आंधळ्यांना दृष्टी कशी द्यायची, ह्या गोष्टी तुम्ही माझ्यापासून शिका. लोकांचा मला कळवळा येतो, ह्या गोष्टी तुम्ही शिका. परंतु येशू ख्रिस्त एकच म्हणत आहे, मी जो मनाचा सौम्य लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. का बरं येशू असं म्हटलं असेल? कारण त्यांनी पाहिलं 2000 वर्षापूर्वी ज्या समाजामध्ये ते राहत होता, ते समाजातील लोक हे पाषाण हृदय होते. पाषाण हृदय असलेले, कठीण हृदयाचे लोक. आणि म्हणून मनाची सौम्यता आणि लीनता ही किती महत्त्वाची आहे हे येशू जाणून होता. आणि म्हणून तो म्हणतो, मनाची सौम्यता आणि लीनता ही मजपासून शिका. बाह्य सौम्यता आणि लीनता ह्याच्याविषयी तो बोलत नाही. लोक तुम्हाला नम्र म्हणतात आणि लीन म्हणतात, ह्याला फार महत्त्व देऊ नका, ती बाह्य आहे. परमेश्वर हृदय पाहतो. तुमच्या मनापासून आलेली सौम्यता आणि लीनता ही महत्त्वाची आहे. लोकांनी किती तुम्हाला नम्र आणि लीन म्हटलं, त्याला फार महत्त्व देऊ नका, कारण जग फसवा आहे. एकाने एक सुंदर असं चित्र काढलं होतं, आणि लांबून पाहताना हे जे चित्र आहे, त्या ठिकाणी एक देवाची मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या खाली एक साधू गुडघे टेकून हात जोडून प्रार्थना करत आहे, असं लांबून दिसणारं ते चित्र दिसत होतं. तो प्रार्थनेत तल्लीन झालेला आहे आणि देवाची प्रार्थना तो करतो, असं लांबून त्या चित्र पाहताना दिसत होतं. पण तोच मनुष्य जवळ पाहून जर त्याने पाहिलं तर त्याला काय दिसत होतं? तो जो साधू गुडघे टेकून बसला आहे, दोन्ही हात जोडलेले आहेत, त्या दोन्ही हातांच्या मध्ये एक लिंबू आहे, आणि लिंबू पिळून तो खाली लिंबूचा रस काढत आहे. दिसतं तसं नसतं. लोकांना वाटतं तुम्ही किती नम्र आहात, धार्मिक आहात, गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करता, देवाची आराधना करता. प्रियानो, लोक काय म्हणतील, तुम्हाला किती नम्र आणि लीन म्हणत, त्याला महत्त्व देऊ नका. मनापासून देवाला प्रिय असणारी सौम्यता आणि लीनता ही तुम्ही मजपासून शिका, येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. हा ख्रिस्ती जीवनातील एक सिलेबस आहे, हा एक अभ्यासक्रम आहे. आमचे मुलं आता पास झाले, वरच्या वर्गात गेले, आणि वरच्या वर्गात गेल्यावर त्यांना नवीन पुस्तकं आणि वर्षभरातला अभ्यासक्रम तो त्यांना करावाच लागतो. ती परीक्षा दिली की पुढच्या वर्गात ते जातात. तसंच ख्रिस्ती जीवनामध्ये हा एक सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तुम्हाला शिकावंच लागणार आहे. येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. त्याची सौम्यता आणि लीनता आम्हाला शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. एक विजयी ख्रिस्ती जीवन देवाला संतुष्ट करणारा जगायचं असेल तर. शिकण्यावरून आम्हाला लक्षात येतं, आमचा देश कृषीप्रधान देश आहे. गावामध्ये शेती केली जाते, शेत नांगरलं जातात, आणि ज्यावेळी शेत नांगरलं जातात त्यावेळेस बैलांची जोडी असती, त्याला एक गाडी लावलेली असती, मागं नांगर असतं, आणि बैलांना हाकून ते नांगर त्या जमिनीत रुतून शेत नांगरले जातात. आपण सर्वांनी ते चित्र पाहिलं असेल, अनुभव देखील घेतला असेल. जर एखादा नवखा नवशिका तरुण बैल आहे आणि त्याला प्रथमच नांगरायला शिकवायचं, तेवढं सोपं नसतं. त्या बैलाला नांगरणी म्हणजे काय, जू म्हणजे काय, आपल्या खांद्यावर जू आल्यावर काय करायचं हे त्याला कळत नाही. आणि म्हणून ह्या नव्या नवशिक्या बैलाला जर नांगरणी शिकवायची असेल तर तो पहिला कधीच जू म्हणत नाही. म्हणून ह्या बैलाला एक अतिशय अनुभवी आणि प्रौढ बैल जो आहे, वयस्कर बैल आहे, ज्याला शेती करणं, नांगरणी माहिती आहे, त्याच्याशी जुंपलं जातं. हा नवशिका बैल आणि हा एक प्रौढ अनुभवी बैल. आणि मग नवशिक्या बैलावर जू टाकताच तो भितरतो, घाबरतो आणि इकडे तिकडे धावायला लागतो. परंतु हा बैल जोडीला असल्यामुळं त्याला धावता येत नाही, त्याला इकडे तिकडे पळता येत नाही, त्याची सुटका होणं शक्य नाही, कारण त्या दुसऱ्या बैलाशी जोडलेला तो आहे. आणि मग नांगरलीला सुरुवात करत असताना सरळ रेषेत नांगायचं हे या बैलाला कळत नाही, आणि तो वाकडा वाकडा जायला लागतो, दिशाहीन होतो, भ्रष्ट व्हायला लागतो. पण हा बैल सरळ नांगरत असताना हळूहळू त्याला त्या ठिकाणी आपली दिशा कळते, आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी ह्या प्रौढ वयस्कर अनुभवी बैलाच्या साहाय्याने हा तरुण बैल नांगरणी सरळ कशी करायची हे तो शिकतो. येशू म्हणतो, हेच तुम्ही नेमकं करा.
2000 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने मी जीवन जगलो, शत्रूंशी पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा होता हे तुम्ही शिका. ज्यावेळेस शत्रूंनी माझी अवहेलना निंदा केली, मी त्यांच्याशी कसं वागलो ते तुम्ही शिका. पैशाची हाताळणी मी कशी केलो ते तुम्ही शिका. जे रंजले गांजलेले गोरगरीब आहेत, गरजवंत आहेत, त्यांच्याशी मी कशा प्रकारे वागणूक होती, मला त्यांचा कसा कळवा आला, ह्या गोष्टी तुम्ही शिका. ह्या अनुभवी जो प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी ह्या जगामध्ये जीवन जगून गेलाय, त्याच्या पावलावर पाऊल टाकून, त्याला परिधान करून, त्याला अंगी करून तुम्ही शिकलं पाहिजे. हा तुमचा सिलेबस आहे. हे तुम्ही अंगीकारायला शिका. हे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. मी जो मनाचा सौम्य वलीन, त्या मसपासून तुम्ही शिका. प्रियांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आम्ही हे का शिकलं पाहिजे? तर इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन, त्यामध्ये तो लेखक आम्हाला सांगतो, आपणही सर्व भार आणि सहज गुंतवणारं पाप ही बाजूला ठेवून आपल्यास नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. विश्वासणारं ख्रिस्ती जीवन ही एक धाव आहे. एक धावेचं चित्र तो आमच्यासमोर ठेवत आहे. एक धावपटी जो धावत असतो तसं आमचं जीवन ही एक धाव आहे. आणि मग आम्ही कसं धावलं पाहिजे? धीरानं ते धावलं पाहिजे. कसं धावायचं? तो म्हणतो, आमचा विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा जो येशू, त्याच्याकडे पाहत तुम्ही धावा. हे जीवन जगत असताना आम्ही कुणाकडे पाहायचंय? आमचा विश्वासाचा उत्पादक आणि येशू याच्याकडे पाहत ही धाव आम्हाला करायची. हा जो धावपटू आहे, हा धावत असताना इकडं तिकडं पाहत नाही, उजवी डावीकडं पाहत नाही, मागं पाहत नाही. ते पाहिलं तर त्याचा वेळ जाऊन तो ती धाव हरू शकतो. त्याचं संपूर्ण लक्ष त्या धावेवरील मर्यादेकडे असतं. त्या मर्यादेवर एक रेष असती, त्या रेषेला एक दोर असती. जो कोणी त्या दोरेला पहिला टेकेल तोच धाव जिंकतो. आणि म्हणून संपूर्ण लक्ष तो त्या दोरीकडे ठेवलेला असतं. तसंच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्या लेखक म्हणतो, त्याच्याकडं पाहून तुम्ही धावा. ख्रिस्ताकडं पहा. तो जसा धाव केली, तो 2000 वर्षापूर्वी कशी धाव धावला, तसंच तुम्ही ते धाव धावा. त्याच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही धाव धावा. का तो म्हणतो? कारण पुढं तो सांगतो, त्याला जो आनंद होणार होता, पहा येशू ख्रिस्ताने ही धाव कशी धावली. त्याला जो आनंद होणार होता, कोणचा आनंद होणार होता त्याला? तो त्या वधस्तंभावर जाऊन जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून वधला जाणार होता. आणि त्याच्या अमूल्य रक्त सांडल्यामुळं संपूर्ण जगाच्या पापांचं क्षालन होऊन त्या पापी लोकांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला होणार होता. हा आनंद येशू ख्रिस्तापुढे होता. त्याच्या रक्ताद्वारे अंधकारातील लोक प्रकाशात येणार होते. त्याच्या रक्ताद्वारे मरणातून लोक जीवनाकडे येणार होते. हा आनंद त्याच्या पुढे होता. म्हणून लज्जा तुच्छ मानून त्याने वधस्तंभ सहन केला. ही त्याची धाव होती. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. कारण आम्ही सहजपणे म्हणतो येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि तो आमचं रक्त सांडलं आणि आम्हाला त्यांच्याबद्दल पापक्षमा मिळते. परंतु वधस्तंभ काय होता ह्याची थोडीसुद्धा जाणीव आपल्याला नाही. कारण ती शिक्षा सध्या कुठं मिळत नाही. रोमी साम्राज्य, रोमी सरकार अतिशय क्रूर आणि अमानुष असं सरकार होतं. आणि म्हणून हा जो गुन्हेगार आहे की ज्याने एखादा गुन्हा केलेला आहे, एखादा खून केला असेल, दरोडा टाकला असेल, कुणाचा तरी खून करण्यात, अशा खुने मनुष्याला हा अपराध दुसऱ्या कुणी पुढं करू नये म्हणून संपूर्ण समाजासमोर त्याला पूर्ण नागव करून नग्न अवस्थेमध्ये त्याला वधस्तंभावर खेळलं जायचं. हे एक नुसतंच क्रूर आणि अमानुष नाही, एक लज्जास्पद मरण होतं. भयंकर लज्जास्पद मरण. संपूर्ण समाजासमोर नागवं करून त्या वधस्तंभावर खेळायचं, ही लज्जा त्याने तुच्छ मानली आणि वधस्तंभ सहन केला. आम्ही याची कल्पना देखील करणार नाही. प्रियानो, त्या वधस्तंभाला येशूला पाहण्यासाठी संपूर्ण यरूशलेम शहर आणि आजूबाजूच्या प्रांतातील सर्व लोक त्या ठिकाणी लोटले होते. त्यांच्या समोर नग्न अवस्थेमध्ये त्याला वधस्तंभावर मारलं गेलं. आपल्याकडं फार मोठं शहर तर नाही, ही आपल्या छोटीशी मंडळी आहे आणि 50 लोक या ठिकाणी असतील. तुम्ही कल्पना करा, आपल्यातील कोणाला एकाला जर ह्या ठिकाणी सर्वांसमोर नग्न अवस्थेत उभं केलं, काय तुमची दशा होईल? काय तुमच्या मनात येईल? तुम्ही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत.
असे नग्नावस्थेत तो वधस्तंभावर सहन केला. ही लज्जा त्याने तुच्छ मानली आणि वधस्तंभ त्याने सहन केला. इतका तो नम्र आणि लीन झाला. तो येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. ही त्याची लीनता आहे, ही त्याची नम्रता आहे. आम्हाला जर कुणी काही वाईट बोललं, तुच्छ बोललं, तर लगेच आम्हाला राग येतो. येशूकडं पहा, कोणत्या प्रकारची नम्रता आणि लीनता त्याने धारण केली. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, जर तुम्हाला देवाला संतुष्ट करणारं विजय ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर ह्या विजय ख्रिस्ती जीवनाचे 3 रहस्य आहेत. आणि ते मात्र तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा, आयुष्यभर लक्षात ठेवा. 3 रहस्य विजय ख्रिस्ती जीवनाचे. विजय ख्रिस्ती जीवनाचं, नम्र आणि लीन ख्रिस्ती जीवनाचं पहिलं रहस्य म्हणजे नम्रता. मनुष्याने नम्र असलं पाहिजे. जसं येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. विजय ख्रिस्ती जीवनाचं दुसरं रहस्य ते म्हणजे नम्रता. आणि यशस्वी ख्रिस्ती जीवनाचं तिसरं रहस्य ते म्हणजे नम्रता. आलं लक्षात तुमच्या? बस ते एक विजय ख्रिस्ती जीवनाचं रहस्य, नम्र व्हा. कारण तुम्हाला सांगतो, या विश्वातलं सर्वात पहिलं पाप कोणतं झालं असेल तर नम्रतेच्या विरुद्ध जे आहे ते म्हणजे गर्व. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये गर्व, मीपणा, अहंकार येतो, लक्षात ठेवा, तुमच्याकडून पाप निश्चितपणे घडते. आणि तेच स्वर्गामध्ये झालेलं आहे. स्वर्गामध्ये असंख्य देवदूत आहेत, ज्यांची संख्या आयुतांची सहस्त्रांची सहस्त्र आहेत. ह्या देवदूतांमध्ये 3 गट आहेत. पहिला गट देवाची स्तुती आणि आराधना करणारा गट, त्यांचा मुख्य देवदूत लुसिफर. दुसरा गट देवाचा निरोप देणारा गट, त्यांचा मुख्य आहे तो गॅब्रियल. आणि तिसरा गट आहे, हे परमेश्वरासाठी लढाया करतात, लढवय्ये आहेत, त्यांचा मुख्य देवदूत मिखाएल. हे जे 3 मुख्य देवदूत होते, त्यापैकी जो लुसिफर आहे त्याच्या मनामध्ये एक विचार आला. त्याच्याविषयी यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये आपण आज वाचलं, काय म्हटलेलं आहे? तू सर्वांग सुंदर व ज्ञानी होतास, तू परमेश्वराच्या पर्वतावर विराजमान होतास, तू अभिषिक्त करूब होतास. परमेश्वराने या लुसिफराला एक अभिषिक्त करूब म्हणजे पंखधारी देवदूत. तू अभिषिक्त आहेस, ज्ञानपूर्ण आहेस, सर्वांग सुंदर आहेस, तुझा व्यापार फार मोठा होता, म्हणून तुझ्या हृदयामध्ये उन्नती आली. त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिदून तू त्या ठिकाणी पाप केलंस. तुझ्या सौंदर्याने, तुझ्या अभिमानाने तुझं हृदय उन्नत झालं आणि तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. 3 गोष्टी या देवदूताच्या सांगितलेल्या आहेत. तो सर्वांग सुंदर होता म्हणून त्याला अभिमान आला. तो ज्ञानपूर्ण होता, त्याच्या ज्ञानाचा त्याला अभिमान आला आणि त्याला अधिकार, प्रतिष्ठा होती. आणि म्हणून तो म्हणतो, ज्या क्षणी तुझ्यामध्ये एक अहंकार आला, तू आपली नम्रता सोडलीस, परमेश्वर म्हणतो त्याच वेळेस मी तुला भूमीवर आढळलं. या राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे मी तुला ढकललं आणि लोकांनी तुझी दशा पाहून त्यांना आता दहशत बसली आहे. हे लक्षात ठेव, तू कायमचा नष्ट झालेला आहेस. पहा, गर्व आणि अहंकार आणि मीपणा मनुष्याला काय करतो? लुसिफर सारख्या देवदूताचा सैतान व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आम्ही नम्रता धारण केली पाहिजे. मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. कारण आमच्या ह्या पुणे शहरामध्ये अनेक आय स्पेशलिस्ट आहेत. कुणाला माहिती आहे का नावं आय स्पेशल? आपल्याला माहिती आहे, बरेच स्पेशलिस्ट लोक असतात नाही का? आय स्पेशलिस्ट बरेच आहेत. एखाद्या आय स्पेशलिस्टचं नाव कुणाला माहिती आहे का? येस, डॉक्टर मिशेल, ख्रिश्चन डॉक्टर. अच्छा, ख्रिश्चन डॉक्टर आहेत आय स्पेशलिस्ट, पण मी त्या आयचं बोलत नाही, मी ह्या आयचं बोलतोय. आय स्पेशलिस्ट, आय म्हणजे काय? आम्ही सगळे आय स्पेशलिस्ट आहोत. मी माझा आणि मला, याच्याशिवाय काही नाही. मी माझ्यामुळं सगळं होतं, मी आहे म्हणून सगळं चालू आहे. माझी मंडळी, माझं कुटुंब, माझा व्यवसाय, माझी नोकरी, माझं जीवन, माझं आयुष्य मी पाहिजे तसा मी जगणार. आम्ही सगळे आय स्पेशलिस्ट आहोत. मग तू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती आहे का? मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मजपासून तुम्ही शिका. आम्ही काय केलं पाहिजे? हे जे आहेत ना, आहे ह्याचे जे 2 टोकं आहेत ना, दोन्ही थोडंसं वाकवलं पाहिजे. आम्ही झुकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे आय आम्ही वाकवतो, झुकतो, त्यावेळेस काय होतं? त्याचा सी होतो. सी फॉर क्राइस्ट. येस, हा आय आम्ही थोडंसं वाकवूया,
थोडं झुकूया, नम्र होऊयात. आय स्पेशलिस्ट पण आम्ही सोडून देऊयात, कारण मी जो मनाचा सौम्य बोलीन त्या मसपासून तुम्ही शिका, असे येशू ख्रिस्त म्हणतो. संत पौल आम्हाला एक खडा सवाल विचारत आहे. करंथीकराच्या लोकांना तो म्हणतो, तुला दिलं गेलेलं नाही असं तुझ्याकडं काय आहे? थोडा विचार करा, आपल्या बुद्धीला ताण द्या आणि विचार करा, तुम्हाला दिलं गेलेलं नाही असं तुमच्याकडं काय आहे? प्रत्येक गोष्ट तुम्हाला वरून प्राप्त झालेली आहे. आत्तापर्यंतचं आयुष्य वरून दिलं गेलेलं आहे. तुमचं उत्तम आरोग्य त्याने तुम्हाला दिलेलं आहे. ह्या जगतामध्ये एक उपजीविकाचं साधन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. उत्तम असं राहायला घर ते तुम्हाला वरून दिलं गेलेलं आहे. तुम्ही घालता ते कपडे तुम्हाला वरून प्राप्त झालेले आहेत. तुमचे लेकरं हे तुम्हाला वरून मिळालेले आहेत. कौटुंबिक जीवनाचा आनंद वरून मिळालेला आहे. तुमच्या ताटात आलेलं अन्न वरून मिळालं आहे. नवे प्रियांनो, तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास तुम्हाला वरून प्राप्त होत आहे. तुम्हाला दिलं गेलेलं नाही असं काय तुमच्याकडं आहे? दिलं गेलेलं असताना दिलं गेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? आज एक खडा सवाल तो मला विचारत आहे. सर्व काय वरून मिळालेलं आहे, पण तरी मला वरून नाही मिळालं. हे माझं आहे, मी कमवलेलं आहे. माझ्या बुद्धिचातुर्याने, माझ्या कर्तृत्वाने मी माझं आयुष्य पुढं घालत आहे, असा अभिमान तू का बाळगतोस? नम्र हो, लीन हो. मी जो मनाचा सौम्य बलीन त्या मसपासून तुम्ही शिका. ऑलवेज कन्सिडर युअर सेल्फ ॲज अ झिरो. तुम्ही आणि मी कोण शून्य आहोत. शून्य समजा स्वतःला. देव सर्वस्व आहे, आम्ही त्या ठिकाणी शून्य आहोत. देवाने मला निवडलं आहे. आम्हाला असं वाटतं मी काय केलेलं आहे, मी देवाची सेवा करतो, मी एवढा त्याग करतो, हे सर्व मी करत आहे, मी सक्रिय सहभाग घेतो, माझ्या बुद्धी, माझं कर्तृत्व, माझा आवेश याने मी करत आहे. हे ज्यावेळेस आम्ही समजतो त्याच वेळेस आमची आत्मिक उन्नती खुंटते. तिथेच आमची प्रगती थांबते, कारण त्यामध्ये मी आलेला आहे. आज कदाचित काही जण तुमच्या मनामध्ये विचार करत असतील, आमच्या मंडळीमध्ये जवळजवळ 97 कुटुंब आहेत. 300 ते 400 आमचे सभासद आहेत. ते सर्व सभासद त्यांच्यापैकी आम्ही आमचा वेळ काढून, आमचा आळस झटकून, रविवारची वेळ असताना, सुट्टीचा दिवस असताना, ट्रिपला न जाताना मी आज चर्चमध्ये देवासाठी, देवाची उपासना करण्यासाठी मी आलो आहे, असा जर तुमचा विचार असेल तर मला तुम्हाला सांगू द्यात, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्यात आहे, त्याच्या संकल्पाप्रमाणे देव साधणार आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 13 वचन. ही जी ह्या रविवारच्या दिवशी उपासनेला येण्याची इच्छा तुमची झाली, ही इच्छा सुद्धा देवाने तुमच्यामध्ये घातलेली आहे. ही तुमची स्वतःची आलेली नाही. इच्छा करणे आणि कृती करणे हे तुमच्या ठाई त्याच्या संकल्पाप्रमाणे साधून देणारा देव आहे. तुमची इच्छा सुद्धा तुमची स्वतःची नाही, म्हणून तुम्ही स्वतःला का मोठे शहाणे समजता? आमचं काहीच नाही प्रियांनो. तुम्ही इथे येण्याची इच्छा सुद्धा देवाने तुम्हाला दिलेली आहे. मी जो मनाचा सौम्य बलीन त्या मसपासून तुम्ही शिका. प्रियांनो, जर देवाने तुमच्यावरील त्याची कृपा जर काढून घेतली ना तर काहीच राहणार नाही. आज तुम्ही आणि मी जे काय आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, ज्या कुटुंबामध्ये आहोत, जी नोकरी आम्ही करत आहोत, केवळ एक आणि एकच कारण आहे, देवाने त्याची कृपा, त्याची अबाधित शक्ती तुमच्यावर ठेवलेली आहे. त्याचा कृपेचा आणि दयेचा हात तुमच्यावर आहे, म्हणून तुम्ही आहेत तसे आहात. नाही तर माझं दैन्यावस्था याला काहीच वेळ लागणार नाही. मनुष्य आहे केवळ देवाची कृपा आहे म्हणून, नाहीतर मनुष्याचा पशु व्हायला वेळ लागणार नाही. नबुकदनेस्सर नावाचा एक राजा होता. हा बाबेलचा राजा, बाबेल म्हणजे आजचं जे इराक आहे त्या ठिकाणी राज्य करणारा, आजपासून 3000 वर्षापूर्वी नबुकदनेस्सर नावाचा राजा होता. आणि हा नबुकदनेस्सर राजा अतिशय क्रूर, अमानुष, परंतु तितकाच पराक्रमी राजा होता. आणि ह्या नबुकदनेस्सर राजा याने ॲमेटिस नावाची एक राजकन्या हिच्याशी विवाह केला. ती मेदी देशाची होती. मेदी पारशी म्हणजे आजचं जे इराण म्हणतो ते मेदी पारशी. तर ही मेदी देशाची ॲमेटिस हिच्याशी विवाह करून त्याने आपला देश बाबेल हिथं तिला घेऊन आला. आता ही जी ॲमेटिस होती, तिचं जे माहेर होतं, तिच्या जे राजवाडा होता, त्या राजवाड्याभोवती सुंदरशी बाग, बगीचा, झाडं झुडं, हरियाळी सर्व आपण म्हणतो अशा प्रकारची होती. आणि ज्यावेळेस ती बाबेलमध्ये आली, बाबेल हा एक अतिशय वृक्ष प्रांत, एक काही झाडझुडूप तिला दिसलं नाही. आणि म्हणून ते अतिशय दुःखी आणि खिन्न होत असे. नेहमी तिला माहेरची आठवण येत होती.
आणि मग आपली ही दुःखित असलेली, खेद वाटलेली ही जी पत्नी आहे, तिला खुश करण्यासाठी ह्या नबुकदनेस्सर राजा, एक महत्वाकांक्षी राजा, पराक्रमी राजा, त्याने वाळवंटात एक बगीचा केला. त्याच्या महालासमोर एक टेकडी होती, वृक्ष टेकडी. त्या टेकडीचं रूपांतर त्याने एक सुंदरशा बागेमध्ये, जशी एदेन बाग तशी बाग त्याने त्या टेकडीवर केली. सुंदरशी झाडं लावले, वरपासून खालपर्यंत ती टेकडी न दिसता नुसतं बाग दिसू लागली आणि त्याला हँगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलॉन असं नाव देण्यात आलं. हे जे हँगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलॉन हे जगातल्या 7 पैकी एक आश्चर्यापैकी ते मानलं जायचं पूर्वीच्या काळी. जगातील सर्व लोक त्याला बघायला यायचे. हँगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलॉन. तुम्ही विचार करा, वर टेकडीवर पाणी कसं चढवणार, झाडांना पाणी कसं देणार. या नबुकदनेस्सर राजाने 3000 वर्षापूर्वी फरात नदी वाहत होती, त्या फरात नदीचं पाणी त्याने उपसलं आणि आर्किमिडीस स्क्रू नावाचं एक त्या ठिकाणी यंत्र त्यावेळेस प्रख्यात होतं. एक लोखंडी पाती अशी फिरायची आणि ती पाती फिरले की खालचं पाणी वर जायचं. त्या काळामध्ये ती तंत्रज्ञान वापरून फरात नदीचं पाणी त्यांनी टेकडीवर चढवलं आणि आपोआप ऑटोमॅटिक ते संपूर्ण बाग त्या ठिकाणी पाणी दिलं जायचं. कुणाला तिथं पाणी देण्याचे कष्ट पडत नव्हते. असा हा नबुकदनेस्सर राजा. संपूर्ण बाबेल नगरी त्या ठिकाणी त्यांनी सुंदरशी अशी केली होती. ह्या राजाने आपल्या राजवाड्यावर उभं राहून हँगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलॉन, जो झुलता बगीचा, तो त्यांनी पाहिला आणि तो स्वतःला काय म्हणतो. दानिएलाचं पुस्तक येतात 4था अध्याय 30वा वचन. तो म्हणतो, ही थोर बाबेल नगरी माझ्या पराक्रमाने, माझ्या वैभवासाठी मी बांधली आहे. काय म्हटला तो? ही थोर बाबेल नगरी माझ्या पराक्रमाने, माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधली आहे. मी आणि मी. पुढचं वचन आम्हाला सांगतं, हे शब्द राजाच्या तोंडातून निघता तोच एक आकाशवाणी झाली. हे राजा, तुझं राजपद आता गेलेलं आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती पशूंमध्ये होईल. तू बैलाप्रमाणे गवत खाशील आणि असे 7 वर्ष तुझ्यावर येईल. हे मी तुला शासन दिलेलं आहे. तात्काळ हा नबुकदनेस्सर राजा, पराक्रमी, वैभवी, महत्वाकांक्षी राजा, हा बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे केस हे त्या ठिकाणी गरुडाच्या पिसासारखे झाले. त्याची नख पशूंच्या नखासारखी झाली आणि 7 वर्ष त्याला ते शासन बघावं लागलं. का? ही थोर नगरी माझ्या पराक्रमाने, माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधली आहे. मी माझादी मला म्हणताच देवाचा क्रोध आणि न्याय त्याच्यावर अडकला आणि 7 वर्ष तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला, मनुष्याचा पशु झाला. 7 वर्षानंतर असं म्हटलं आहे, मग त्या राजाने आपली दृष्टी स्वर्गाकडे लावली, आकाशाकडे लावली. मग त्याने देवाचा धावा केला. तेव्हा त्याची बुद्धी त्याला परत मिळाली. तेव्हा हा राजा काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐका. तो म्हणतो, पृथ्वीवरील सर्व रहिवासी कम पदार्थ म्हणजे शून्यवत आहेत. आता 7 वर्षाने मला समजलं, पृथ्वीवरील सर्व रहिवासी शून्यवत आहेत. वी आर झिरो, वी आर नथिंग. आम्ही कोणीच नाहीत. देव त्याच्या इच्छेशील तसा तो करतो. कोणी त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही. हे त्या राजाने कबुली दिली. होय, मी स्वतःला फार पराक्रमी, अहंकारी समजत होतो, पण मी कोणीच नाही. देव सर्वस्व आहे, त्याच्या इच्छेशील तसा तो करतो. नम्र आणि लीन व्हा प्रियांनो. देव सर्वस्वी आहे, तो आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला पाहिजे तसं करतो. हा जो देव आहे ना, तो अगम्य आहे. त्याचं आकलन आम्हाला होऊ शकत नाही. तो अनाकलनीय आहे आणि म्हणूनच त्याला देव म्हणतात. जर आम्ही त्याला पूर्णपणे समजू शकलो असतो तर तो देव उरलाच नसता. मनुष्य मनुष्याला समजू शकतो, पण मनुष्य देवाला समजू शकत नाही, कारण देव उच्च पातळीचा आहे आणि आम्ही खाली आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर, आम्ही मनुष्य आहोत आणि आमच्या खाली जे इतर प्राणी आहेत, उदाहरणार्थ कुत्रा घ्या. त्या कुत्र्याने किती विचार केला आणि किती बुद्धी लावली तर तो मनुष्यासारखा विचार करू शकत नाही. त्याला ते शक्य नाही, कारण मनुष्य वरच्या पातळीवर आहे, कुत्रा खालच्या पातळीवर आहे. हे कुत्रे जर आमच्या मनुष्यांना पाहतात आणि ते समजा विचार करत असतील, हे मनुष्य जो आहे कपडे का घालतात, तो आम्हाला तर कधी आम्ही कपडे घालत नाही, हे मनुष्य का कपडे घालतात. किती विचार केला त्याला समजणार आहे का मनुष्य कपडे का घालतात? नाही समजू, कारण तो कुत्रा आहे. हे मनुष्य जात जे हे लग्न का करतात, आम्ही कुठं लग्न करतो असं त्यांनी विचार करत.
कुत्रा मनुष्याला समजू शकत नाही, किती विचार केला तरी. तसंच मनुष्याने किती बुद्धीला ताण दिला तर तो देवाला समजू शकत नाही, कारण देव अगम्य आहे. देव देव आहे आणि आम्ही मनुष्य, आम्ही खालच्या पातळीवर आहोत. आणि मग कधीतरी विचार करा, देवाने तुमचीच निवड ख्रिस्ती विश्वासणारा शिष्य म्हणून का केली हो? कधी विचार केलाय का आपण? या भूतलावर 8 अब्ज लोक वस्ती करतात. केवळ भारतामध्ये फक्त 3% लोक ख्रिस्ती आहेत. 97% लोक ख्रिस्ती तर विधर्मी आहेत. त्या 3%मध्ये 97 पैकी 3%मध्येच माझी त्यांनी निवड का केली? विचार केलाय कधी आपण? आज जर तुम्ही ख्रिस्ती तर घरात चुकून जन्माला असता, तर ख्रिस्ती तर विधर्मी संस्कार तुमच्यावर झाले असते, येशूची ओळख तुम्हाला झाली नसती, मार्ग सत्य आणि जीवन कोण हे तुम्हाला कळालं नसता, आणि जे बाहेरचे लोक आहेत तशीच तुमची स्थिती असती. पण आज आम्ही किती भाग्यशाली आहोत की त्यांनी माझी निवड केली, की मला ख्रिस्ताची ओळख ख्रिस्ती घरामध्ये व्हावी, ख्रिस्ती संस्कार माझ्यावर व्हावे, मी संडे स्कूलला जावं, तरुण संघामध्ये जावं आणि ख्रिस्त मला समजावा. हे किती अनंत उपकार माझ्यावर आहे. त्यांनी मला का निवडलं? हा जो विचार तुम्ही कधी केलाय का? त्याचं एकच उत्तर आहे, आणि ते उत्तर फक्त 3 शब्दात आहेत, आणि ते 3 शब्द म्हणजे मला माहीत नाही. मला माहीत नाही, मी समजू शकत नाही, कारण देव अगम्य आहे. मलाच का त्यांनी निवडलं? मला माहीत नाही. पण उपकार स्तुती करूयात, भग्न आणि अनुतप्त हृदयाने नम्रतेने कबूल करूयात. प्रभू, तू मला निवडलायस तर तुझ्या आज्ञा दिलायस, त्या आज्ञा मी कटाक्षाने पाळल. माझे 100% देऊन तू जे मला सांगितलेलं आहेस, मी जो मनाचा सौम्य वलीन, त्या मसपासून तुम्ही शिका. आजपासून मी तुझी सौम्यता आणि लीनता मी शिकणार आहे. कृतज्ञ होऊयात, देवाकडे जाऊयात, भग्न अनुतप्त हृदयाने जाऊयात. त्यांनी माझी निवड का केली मला माहीत नाही, पण तू मला निवडलेस तर त्याचा मी काहीतरी फायदा करून या पृथ्वीवरून जाणार आहे. याकोब हे पात्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अब्रामाचा मुलगा इसाक आणि इसाकाची बायको रिबका ही काही वर्ष वांज होती, व तू नंतर परमेश्वराची नजर तिच्यावर गेली आणि इसाकापासून रिबका गरोदर राहिली. आता रिबका गरोदर आहे, पण तिच्या गर्भाशयात जुळी मुलं आहेत, 2 मुलं आहेत. त्यावेळेस परमेश्वराचं वचन तिला प्राप्त झालं. परमेश्वर रोमकारास पत्राचा 9वा अध्याय आणि 10वं वचन. रिबका इसाकापासून गरोदर राहिल्यावर मुले जन्माला येण्यापूर्वी, मुलांनी काही बरं वाईट करण्यापूर्वी तिला वचन प्राप्त झालं, थोरला धाकट्याची सेवा करेल, मी याकोबावर प्रीती करेल आणि एसावाचा मी द्वेष करेल. पहा, पूर्वीच्या काळी तो ज्येष्ठ मुलगा आहे, प्रथम पुत्र आहे, त्याला अधिक मान सन्मान दिला जायचा. बाप मरतेवेळी ज्येष्ठ पुत्रावर आपला हात ठेवून त्याला आशीर्वाद द्यायचा, कारण तो ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला होता. ज्येष्ठ पुत्राला मालमत्तेची 2/3 रक्कम त्याला मिळायची, अधिक रक्कम मिळायची, कनिष्ठाला कमी रक्कम मिळायची. पण ह्यांच्या बाबतीत परमेश्वर म्हणतो, जो थोरला आहे तो धाकट्याची सेवा करेल. हा धाकटा ज्येष्ठासारखा होणार. असं का झालं? बाकी सर्वांना जे प्रथम पुत्र आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना हक्क मिळाला, पण याकोबाचंच असं का? मग आम्हाला असं वाटतं, देव अन्याय करणार तर नाही ना? देवा, तू यांच्या बाबतीत अन्याय का केला? एसाव थोरला असून देखील त्याला ज्येष्ठत्वाचा हक्क तू का देत नाहीस? का त्याला तू कनिष्ठ केलंस? पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग देव अन्याय आहे का? मुळीच नाही. पुढं म्हटलेलं आहे. का तो अन्याय नाही? कारण देव मोशेला म्हणतो, ज्याच्यावर मला दया करायची वाटते त्याच्यावर मी दया करील, ज्याच्यावर मला करुणा करायची त्याच्यावर मी करुणा करेल. हा माझा हक्क आहे. हे सर्वस्वी माझ्या हातामध्ये आहे. असा आमचा देव आहे. हे एवढे 100 लोक या ठिकाणी बसले. देव म्हणतो, ही जी माझी कन्या आहे ती माझी दासी आहे, तो माझा दास आहे आणि हा माझा पुत्र आहे. ह्या 4 जणांवर मी दया करेल. संपलं, विषय मिटला. बाकीच्यांचं काही मला माहीत नाही. त्या दोघांवर मी करुणा करेल आणि ते देव ठरवतो आणि ते तो करतो. तुम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही. ज्याच्यावर मला दया करायची त्याच्यावर मी दया करेल, ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करेल. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, आणि म्हणून इच्छा बाळगण्यावर किंवा धावपळ करण्यावर नाही, तर दया करणाऱ्या देवावरती अवलंबून आहे. तुम्ही किती इच्छा बाळगाव, मी मोठा होईन, मंडळीमध्ये मी मोठं स्थान घेईल, मी धावपळ करीन, मंडळीसाठी परिश्रम करील, रात्रीचा दिवस करील, सक्रिय सहभाग घेईल, हे सर्व तुम्ही करा तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या धावपळ करण्यावर नाही, दया करणाऱ्या देवावरती अवलंबून आहे. हे वचन हे आत्मसात करा, हे वचन मान्य करा.
हे वचन आपल्या जीवनामध्ये घ्या. सर्वस्वी ते देवावर अवलंबून, ती त्याची इच्छा आहे. तुम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही, कारण तो निर्माता आणि आम्ही निर्मिती आहोत. यू आर नथिंग, यू आर झिरो. तुम्ही शून्यवत आहात. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे त्याच अध्यायाच्या 17व्या वचनात परमेश्वर एक मोठं सुंदरसं वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. परमेश्वर फारोला सांगतो, बघा, परमेश्वर फारो, जो मिस्राचा राजा फारो, त्याला सांगतो, मी तुला पुढे केले याकरता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि सर्व पृथ्वीवर माझं नाव प्रख्यात करावं. पहा काय वचन आहे. परमेश्वर फारो राजाला म्हणत आहे, मी तुला पुढे केले यासाठी की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावं आणि सर्व पृथ्वीवर माझं नाव प्रख्यात करावं. असा आमचा विचित्र आणि विलक्षण देव आहे. हा देव जर म्हटला असता की मी मोशेला म्हणेल की तू माझा दास आहेस आणि तुझ्याकडून मी पराक्रम करेल आणि मी सर्व नाव आपलं पृथ्वीवर श्रेष्ठ करेल, असं म्हटलं असतं मी समजू शकलो असतो. हे मोशे, तुला मी पाठवेल, तुझ्याकडून मी 10 त्या पिढा पाठवेल, तुझ्याकडून मी समुद्र दुभांगेल आणि तुझ्याकडून मी आपलं नाव मोठं करेल, थोड करेल. पण परमेश्वर तसं म्हणत नाही. तो काय म्हणतो, हे फारो राजा, मी तुला पुढे करेन, मी स्वतः तुला पुढे करेन याकरता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम गाजवावा आणि सर्व पृथ्वीवर तुझं नाव मोठं करावं. ह्या परमेश्वराने फारोकडून आपला पराक्रम कसा करून घेतला. ज्यावेळेस मोशेला पाठवलं, 10 पिढ्या त्यांच्यावर आणल्या. प्रत्येक पिढीनंतर फारो म्हणत होता, जा तुम्ही घेऊन जा, तो कंटाळा. पण परमेश्वराने परत परत त्याचं हृदय कठीण केलं, कारण परमेश्वराला त्याच्याकडून त्याचा मोठा पराक्रम करायचा होता आणि पृथ्वीवर नाव गाजवायचं होतं. म्हणून परमेश्वर परत परत फारोचं हृदय कठीण करतो. ते लोकांची सोडवणूक करण्याची वेळ आली होती, तो सोडवायला तयार होता, पण परमेश्वर तर नाही, मी तुझं हृदय कठीण करणार. 1 नाही 2 नाही 10 वेळा फारोचं हृदय कठीण करून त्याच्यावर 10 पिढ्या आणल्या. नंतर सुटका केल्यानंतर 3 दिवसाची वाटचाल केली, पण पुन्हा फारोचं हृदय बदललं. मी पुन्हा त्यांना गुलामगिरीत आणणार असं म्हणून संपूर्ण सैन्य घेऊन फारो त्यांच्या दिशेने निघाला, पुन्हा त्याला गुलामगिरीत आणायला. त्यावेळेस तांबडा समुद्र वाटेत आलेला असताना मोशेला आज्ञा केली. मोशेने काठी उघडताच पाणी दुभांगलं. सर्व इस्रायल लोक त्यातून पार गेले. ज्यावेळेस फारो त्याचं सैन्य पार जायला लागलं, त्यावेळेस पुन्हा ते पाणी एकवटून संपूर्ण फारोचं सैन्य त्या समुद्रामध्ये गडप केलं आणि ही बातमी सर्व जगभर पसरली की इस्रायलाचा देव जिवंत देव आहे. कारण त्या मोशेने हात उघडताच ते संपूर्ण पाणी एकत्रित होऊन फारो आणि त्याचं सर्व बलाढ्य सैन्य हे समुद्रामध्ये त्याने गडप केलं. अशा रीतीनं परमेश्वराने स्वतःच्या नावाचा पराक्रम फारोकडून करून घेतला. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, आत्ताच आपण प्रार्थना केली निवडणुकीसाठी, परंतु देव ख्रिस्तीतर अधिकारी, विधर्मी अधिकारी यांना तो पुढं करतो. कोण? देव पुढं करतो. कशासाठी? की त्यांच्याद्वारे त्याने आपला पराक्रम दाखवावा आणि सर्व भारतात त्याचं नाव उच्च करावं. हा असा आमचा देव आहे. देवाचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही बुद्धिचातुर्याने, आमच्या मानवी बुद्धीने म्हणतो, प्रभू तुझ्या लोकांना शांततेने न्यायाने वागवणारे अधिकारी आमच्यावर द्यावे. पण देव म्हणतो, मी ख्रिस्तीतर अधिकारी असतील, विधर्मी अधिकारी, त्यांना मी पुढे करणार. जसं मी फारोला पुढे केलं तसं त्यांना पुढे करून त्यांच्या हातून मी आपला पराक्रम करून घेईल आणि संपूर्ण भारतात माझं नाव थोर करीन. असा आमचा देव आहे. हा देव अगम्य, आम्हाला समजणार नाही, आमच्या बुद्धी पलीकडे त्याचं ज्ञान आहे. प्रियांनो, अशा देवाचे आम्ही पुत्र आणि कन्या आहोत. त्याच्या आज्ञेत राहूयात, लीन आणि दीन होऊयात. आणि म्हणून पुढचं वचन आम्हाला असतं, म्हणून देव त्याच्या इच्छेशील त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेशील त्याचं मन तो कठीण करतो. होय, आज ह्या मंडळीमध्ये जे बसलेले आहेत, देव त्याच्या इच्छेशील त्यांच्यावर तो दया करतो, पण त्याच्या इच्छेशील त्याचं मन तो कठीण करतो. देव कठीण करतो. आमची मन कठीण करणारा कोण आहे? देव आहे स्वतः. कारण त्याला आमच्या जीवनाद्वारे काय पराक्रम करायचा आहे. आणि म्हणून पुढं म्हटलेलं आहे, मग हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू घडविणाऱ्याला तू मला असं का केलंस असं म्हणेल काय? एक कुंभार आहे, तो मडकं बनवतोय. ते मडकं बनवण्याचा तो म्हणेल का, त्याला तू त्या मडक्याला मोठं केलं, मला लहान का केलं, मला लहान का ठेवलं, असं मडकं म्हणू शकेल का? तू मला याच आकाराचं का केलंस? त्या दुसऱ्या मडक्यावर तू सुंदरशी नक्षीकाम केलीस, मला नक्षीकाम का नाही करतस, असं मडकं म्हणू शकेल का? पुढे तो म्हणतो, एकाच गोळ्याचं एक पात्र उत्तम कामासाठी आणि एक हलक्या कामासाठी करावं, असा त्या कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?
देव कुंभार आहे, तुम्ही आणि मी माते आहोत. हे मडकं कसं घडवायचं, कोणत्या आकाराचं घडवायचं, नक्षी करायची का नाही, कलागुण द्यायचे का नाही, सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही. आम्ही आहोत तसे समाधानाने लीन सौम्य होऊन आम्ही जीवन जगलं पाहिजे. हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? आमच्या मंडळीमध्ये काही लोक त्यांनी असे ठेवलेले आहेत की जे समाधानी ख्रिस्ती आहेत, नामधारी ख्रिस्ती आहेत. चर्चला आपले सणापुरतं यायचं, त्यामध्ये ते समाधानी आहेत. पण काही जण असे आहेत की जे देवभूर आहेत, सतत देवाचा शोध करतात, कष्ट घेतात, परिश्रम करतात, देवाच्या वचनामध्ये प्रावीण्य आणलेलं आहे, देवाच्या हातात आहे. काही लोक अल्पविश्वासू आहेत, थोडं काही संकट आलं की विश्वास कोलमडतो. काही लोक विश्वासात खंबीर आहेत, कितीही संकट आपत आली तरी विश्वासामध्ये दृढ राहून प्रभूवरती आपला भाव ठेवतात. आमच्या मंडळीमध्येच काही लोक ख्रिस्ती जीवनामध्ये दूध पिणाऱ्या बालकासारखे बालावस्थेत आहेत. तेच आमचे काही लोक जड अन्न पचवणारे प्रौढ ख्रिस्ती विश्वासामध्ये जड अन्न पचवतात, असे लोक आहेत. आमच्या मंडळीमध्ये काही लोक जगिक आकर्षणाला बोलून जगात रममान झालेले आहेत, तर काही लोक जगापासून अलिप्त राहून स्वतःला पवित्र करतात. त्याच्या हातात आहे. आमच्या हातात काय नाही. तो मनुष्याला घडवतो आणि तो बिघडवतो. कोणचं मडकं कसं करायचं त्याने ठरवून दिलेलं आहे. आम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. आम्ही त्याला विचारू शकत नाही. प्रियानो, शेवटी येशू ख्रिस्ताचं एक सार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जे 33.5 वर्ष येशू जीवन जगला, त्या 33.5 वर्षाचं एका वचनात जर त्याचं सार सांगायचं झालं, त्याचं आत्मचरित्र, जीवनचरित्र सांगायचं झालं, तर योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 38वा वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास स्वर्गातून उतरलेलो आहे. हे एक वचन पाळून येशू ख्रिस्त जो जगला तो ते जगला. मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे काहीच करत नाही, तर ज्याने मला पाठवले त्या पितेच्या इच्छेप्रमाणे करावयास मी स्वर्गातून उतरलो आहे. हे येशूच्या 33.5 वर्षाच्या आत्मचरित्र, आत्मजीवनाचं सार आहे, रहस्य आहे. तेच आम्ही केलं पाहिजे. प्रभू, आजपासून मी स्वतः काय नाही, तर जे तुम्हाला सांगितलेलं आहेस, ज्या आज्ञा तुम्हाला पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेस, त्याप्रमाणे मी जगण्यास मी तरच तुझ्या इच्छेप्रमाणे मी करेल आणि तुला संतुष्ट करणारे जीवन मी जगेल. आणि म्हणून येशू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन, त्या मसपासून तुम्ही शिका. प्रार्थना करूयात. प्रभू, आज तुझ्या अनेक गोष्टीपैकी तू आम्हाला 2 गोष्टी शिकण्यास सांगितलेल्या आहेस, आणि त्या म्हणजे तुझी सौम्यता आणि लीनता. होय प्रभू, आम्हाला तू क्षमा कर, कारण आम्ही पाषाण हृदयी, कठीण मनाचे, दुटप्पी लोक आहोत. आम्ही कपटी आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारचं कपट राहिलेलं आहे. आम्हाला तू रिक्त कर. आमचं पाषाण हृदय काढून घेतो, आम्हाला मांसमय हृदय दे, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आणि सौम्य व लीन राहण्यास तू आम्हाला शिकव. हे येशू, आम्ही शिकण्यासाठी तयार आहोत. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येकाला कर. हे सर्व मागणं निरंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.